सिंहगड रोड परिसर दारी गावामध्ये रायकर मळा येथील नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी नागरिकांच्या वारंवार तक्रारी याकडे महानगरपालिकेचे सतत दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर आपण नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊयात. मॅडम आपलं नाव काय? माझं नाव सई अग्निहोत्री आहे. मी स्वामी स्पर्श मध्ये राहते. 2015 पासून राहते. आता इथं मेन प्रॉब्लेम आहे तो पाणी, कचरा आणि रस्ता. आता रस्ता झालाय, पण मला वाटतं तो रस्ता टिकण्यासाठी एक गटार, पावसाळी गटारांची सुविधा होणं आवश्यक होतं. आणि आमचा जो पाठीमागचा रस्ता आहे तो अजून झालेला नाहीये. इंडस्ट्रियल एरिया आहे अजून तिथं, आणि पाणी आहे ते दिवसातून 1 दिवस आड येत आहे. ते आम्हाला वाटतंय रोज यावं. आम्ही काही सूचना तुम्हाला पाठवल्या. आम्ही माननीय आयुक्तांनाही परवा दिवशी जाऊन भेटलो. माननीय आयुक्तांनी आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने, म्हणजे आम्हाला गेटपास न करता सुद्धा काय काय लोकांकडनं कळलेले आहे की काही लोक जे आहेत ती मनपाचे ठेकेदार नाहीये, तरी पण त्यांनी कचरा गोळा करतात, रात्री टाकतात. ओला सुका कचरा जो आहे तो ते करत नाही, सिग्रिगेशन करत नाही, आणि तो कचरा ओढे नाल्यात टाकून देतात रात्रीचे. आणि वरती ते दमदाटी पण करतात. आणि दुसरं म्हणजे ते सोसायटीतनं पैसे पण देतात असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे ही काही खरी माहिती असं आम्ही सांगत नाही, पण हे आहे. रस्त्यावरती कचरा साचतोय ही फॅक्ट आहे. आणि एक म्हणजे 100 मीटरवरती डीबी. तर याला कंट्रोल असं आहे की सगळा, जसा तुम्ही रस्त्यावरचा कचऱ्याचा जबाबदारी तुम्ही घेताय शेवटी डम्पिंग ग्राउंड वरती, तसं पैसे घेण्याची जबाबदारी मनपाने घ्यावी. आमचं म्हणणं तुम्ही टॅक्स मध्ये लावा पैसे. तुम्हाला बंद जी घरं आहेत त्या बंद घरातनं सुद्धा तुम्हाला हे मिळू शकेल, पैसा मिळू शकेल. आणि मनपाला जो काही महसूल हवा आहे त्याच्यासाठी तो पण मिळू शकेल. आणि याच्यातनं असं आहे की प्रत्येक घरटी पैसा हे करण्यापेक्षा, कारण भाडे करून लोक असतात ते निघून जातात, कर्मचारी वर्गांचे पैसे देत नाहीत जे कोणी. आपण आहे सिंहगड रोड दारी परिसरात. आपल्याबरोबर सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार मॅडम. तर मॅडम, हा महानगरपालिकेमध्ये 7 वर्ष आलं भाग गेलेला आहे समाविष्ट गावांमध्ये. तर 7 वर्षामध्ये ह्या भागातल्या प्रश्न समस्या सुटल्या नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. इथं टँकरने अजूनही पाणी पुरवठा होतो की आज जो आजच्या तारखेला जरी बघितलं तर 12 तारखेला 70% धरणं भरलेली आहेत. आपली 70% धरणं भरलेली असताना हा पुणे शहराला पुरेल असा पाणी पुरवठा आहे, किमान 3 वर्ष पुरेल असा पाणी पुरवठा आहे. पण तरी ह्या गावांना ती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही आता यावरती काय उपाययोजना करताय? सर्वांना नमस्कार. म्हणजे सर्वात मॅडम तुमचं धन्यवाद की आज इतक्या सुंदर पवित्र ठिकाणी आपण ही मीटिंग आपण इथे अरेंज केलेली आहे. म्हणजे आज आपण तुमच्या ज्या तीव्र भावना ऐकतोय त्या अगदी सामान्य नागरिकांच्या भावना आहेत. म्हणजे आम्ही आमची पण बाजू म्हणू शकत नाही, परंतु जे प्रचंड नागरीकरण झालेलं आहे, धारी असेल, नरे असेल किंवा या समाविष्ट गावांचं, त्या प्रचंड नागरीकरणाचा हा ताण आहे. कारण बरेचसे ह्या सगळ्या जी गावं आहेत ती ग्रामपंचायतकालीन गावं आहेत. म्हणजे ग्रामपंचायत कालावधीमध्ये त्यांचा बऱ्यापैकी प्रचंड असा विस्तार झालेला आहे. किंवा जी मधली जी काही ट्रान्झिशन फेज होती ग्रामपंचायत ते महानगरपालिकेचा प्रवास, त्या मधल्या ट्रान्झिशन फेज मध्ये ही अस्ताव्यस्त आणि प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरीकरणाचा जो ताण येतोय तो अगदी बरोबर आहे. पण एक माणूस म्हणून तुमचीही बाजू मला पूर्णपणे बरोबर आहे. कारण शेवटी किती नागरीकरण वाढलं काय म्हणजे सामान्य माणसाला जीवन जगण्याचा एक चांगलं म्हणजे सामान्य माणसाची अपेक्षा असते चांगला रस्ता असावा, लाईट असावी, रात्रीच्या वेळी प्यायला शुद्ध पाणी असावं आणि आपल्या घरचा कचरा नेला जावा. तुमच्या अपेक्षा आहेत त्या अत्यंत सामान्य आहेत, सामान्य नागरिकांच्या भावना आहेत. तर यातल्या ज्या काही बरेचसे मुद्दे आहेत तुमचे की बाबा शहराला म्हणजे तुमच्या धारी इकडे यायसाठी एक पर्यायी रस्ता असावा, किंवा जे रस्त्यावरनं होणारी प्रचंड डंपर किंवा खडी क्रशर, रेडीमिक्स कॉन्क्रीटची वाहतूक आहे ती कुठेतरी बंद व्हावी, किंवा त्यातनं एकच रस्ता असल्यामुळे आणि प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता कधीही नाकारू शकत नाही, आपण कोणीही नाकारू शकत नाही. वाढत्या नागरिकांमुळे होऊ शकते की शाळा, कॉलेजेस असतील, शाळा असतील, इंडस्ट्री असेल किंवा कमर्शियल भाग असेल तोही प्रचंड वाढला आणि त्या सगळ्यांचा ताण संपूर्ण एका रस्त्यावरती आलेला आहे.
तर किमान मॅडम तुमची ही जी रस्ता असेल, पाणी पुरवठा असेल, ह्या गोष्टी सगळ्या मुख्यालयाशी संबंधित आहे. परंतु मी माननीय आयुक्त श्री नवल किशोर राम सरांकडे याबाबतचा अहवाल आम्ही पॉझिटिव्हली ठेवला जाईल की तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या. आता आमच्याशी संबंधित तुमचं म्हणणं की बाबा पांदन रिकाम्या करणे, तर ह्या सुद्धा बांधकामशी संबंधित आहे. हे सुद्धा आम्ही बांधकामला कळवतो. म्हणजे आपण एक जे क्षेत्रीय कार्यालयात एक नोडल म्हणून काम करेल आणि पॉझिटिव्ह दृष्टी आपण नोडल म्हणून काम करूया की ज्या माझ्याशी भले आमच्या क्षमतेच्या बाहेरच्या आहे किंवा आमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरच्या आहे, पण त्या ठिकाणी आम्ही नोडल म्हणून त्या समस्या वरिष्ठांपर्यंत कळवू आणि त्या पॉझिटिव्हली कळवू. आणि ज्या माझ्या लेवलच्या असतील की लाईटचे पोल असतील, कचऱ्याच्या समस्या असतील, तर ह्यामध्ये मात्र मॅडम 100% आमच्या पातळीवरनं लक्ष घातलं जाईल. परंतु यातला जो तुमचा विषय आहे की कचऱ्याची जी काही फी आहे तर ती मालमत्ता करामध्ये समाविष्ट असावी, तर हा जो आहे हा मॅडम हा धोरणात्मक निर्णय आहे, तो संपूर्ण पुणे शहरासाठी असणार आहे. परंतु ही सुद्धा बाब आम्ही माननीय आयुक्त स्तरावर पॉझिटिव्हली पुटअप करू की नागरिकांची ही भावना कशामुळे झालेली आहे. आणि आता जे काही आपल्याकडे स्वच्छचे सेवक असतील ते स्वच्छचे सेवक कसे वाढवता येतील किंवा त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही जे म्हणताय की मी तुमची ती पण भावना पाहिली की खाजगी सेवक असतील तर त्यांना तुम्ही ड्रेस कोड करा, त्यांना युनिफॉर्म द्या, त्यांना सेफ्टी गिअर्स द्या. म्हणजे ह्या अगदी किरकोळ आणि अत्यंत आवश्यक अशी मागणी आहे. तर मॅडम ती मागणी आम्ही 100% पूर्ण करू. आणि जे काही इथले तुम्ही म्हणताय की जे ग्रामपंचायतकालीन खाजगी ठेकेदार असतील तर त्या लोकांनाही ह्या सगळ्या सुविधा देऊन मुख्य प्रवाहामध्ये कशा प्रकारे आणता येईल, मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना ऑथराईज कसं करता येईल, त्यांना सुरक्षितता त्या कर्मचाऱ्यांना कशी देता येईल याबाबतही आम्ही आमच्या लेवलला एक प्रस्ताव पाठवण्याचं सुरू आहे आयुक्त कार्यालयांकडे की भले ती खाजगी असतील परंतु त्यांना आता आपण मुख्य प्रवाहामध्ये घेऊया, त्यांना ऑथराईज केलं की ते त्यांचाही कचरा आपल्या मुख्य पॉइंटवर येईल आणि तिथून तो प्रोसेसिंग प्लांटला जाईल. त्यामुळे मॅडम आणि तुमची निधीची मागणी आहे तर मॅडम निधीची मागणी हा सुद्धा विषय धोरणात्मक येतो आणि आपण पाहिले की आयुक्त सर अत्यंत पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे कुठेतरी एक चांगली दिशा मिळणार आहे ह्या भागाला. म्हणजे हाच भाग नाही, नरे असेल, धारी असेल, समाविष्ट सगळी गावं असतील, सगळ्याच गावांचा हा इश्यू आहे की तुम्ही खूप पॉझिटिव्ह रीतीने पोटतिडकीने ह्या समस्या मांडताय. त्यामुळे आम्ही आमच्या परीने जिथे नसेल तिथे आम्ही नोडल बनवू, जिथे आमचं अधिकार आहे तिथे आम्ही कार्यवाही करू. आता रस्त्यावरचे खड्डे जे मुख्य रस्त्यावरचे असतील ते मुख्य रस्त्याकडे, अंतर्गत रस्ते आहे तिथे आपल्या खड्ड्यासाठी अंतर्गत रस्त्याची करतो आपण इथे. अनुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्यालगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क. हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 99 22 64 31 04.